नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 13 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. शकुंतला त्या खोट्या बनलेल्या CBI ऑफिसर्सला म्हणत असते, तुम्ही चहा कॉफी घेणार की काही थंड किंवा आणखी काही? जे काही असेल ना ते निसंकोचपणे बोला, कारण आम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांचं मन मोडायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त बोला. कृष्णा लगेच तिच्याजवळ जाऊन तिला म्हणते, ऑन ड्युटी सरकारी ऑफिसरला लाच देताय तुम्ही? लाज नाही का वाटत असं करताना? आणि कृष्णा तिच्यावर ओरडतच असते तर पिंकी लगेच तिला शांत करते. कृष्णा पोलिसांना म्हणते, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करा, अगदी एक गोष्ट 10-10 वेळा चेक करा. शकुंतला तिला म्हणते, मॅडम आम्ही सांगतोय ना, आमचा याच्याशी काहीही संबंध नाहीये, कशाला उगाच तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवताय. कृष्णा म्हणते, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीच्या कामाची यादी आहे आमच्याकडे शकुंतलाजी. शकुंतला म्हणते, कोणीतरी चुकीची माहिती देतंय तुम्हाला मॅडम. तर पिंकी म्हणते, एखादी माहिती मिळाली आणि ती 10 वेळा चेक केल्याच्या नंतरच आम्ही रेड टाकतो. तर कृष्णा लगेच तिला म्हणते, आणि तशीच तुमच्याबद्दलची सुद्धा माहिती आम्ही 10-10 वेळा चेक केली आहे शकुंतला देवी. गुन्हेगार तर तुम्ही होताच, पण आता अट्टल गुन्हेगार झालात. पुरावा आहे आमच्याकडे. लहान मुलांची तस्करी करून पैसे कमवता तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? आणि वर आमच्याशी खोटं बोलताय. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला बेलही मिळणार नाही. हे सगळं ऐकून तर शकुंतला चांगलीच घाबरते आणि ती म्हणते, लहान मुलं? आम्ही तुम्हाला सांगतोय ना, आमचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देतंय. आणि शकुंतला थोडा विचार केल्याच्या नंतर म्हणते, आता आमच्या ध्यानात आलंय. हे तिनंच सांगितलं असेल. कृष्णा विचारते, ती कोण? कृष्णा लगेच तिच्यावर बंदूक ताणते. तर शकुंतला भीतीने लगेच म्हणते, मधुराणी रत्नपारखी. पिंकी लगेच पुढे येऊन म्हणते, शकुंतलाजी कोणाचं पण नाव घ्याल आणि 12च्या भावात जाल. शकुंतला म्हणते, आईची शपथ घेऊन सांगतो आम्ही. कृष्णा म्हणते, खोटं बोलताय ना? आम्ही ओळखतो मधुराणी रत्नपारखींना. नातेवाईक आहेत त्या IPS राघव रत्नपारखींच्या. शकुंतला म्हणते, हो आम्हाला माहिती आहे ते नातेवाईक आहेत, पण त्यांनीच सांगितलं. कृष्णा म्हणते, IPS ऑफिसर्सचे नातेवाईक अशी चूक करणार नाहीत. तुम्ही खोटं बोलू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जे काही असेल ते खरं खरं सांगा. शकुंतला म्हणते, आम्ही खरंच सांगतोय. कृष्णा म्हणते, कोण किती खरं बोलतं, कोण किती खोटं बोलतं ते आम्हाला बरोबर कळतं. उगाच साध्या माणसांवर वाटेल ते आरोप करू नका. तर शकुंतला म्हणते, साधी आणि ती महामाया. कृष्णा म्हणते, भाषा नीट वापरायची. तर शकुंतला लगेच म्हणते, तिची फक्त कातडी सफेद आहे. मन आणि वागणं एकदम कोळशासारखं काळं आहे. तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही. त्याच्या मागचा मुखवटा दिसला ना, तर ती कशी आहे ते समजेल तुम्हाला. कृष्णा तिला परत म्हणते, जे काही असेल ते खरं खरं सांगा. तर शकुंतला म्हणते, आम्ही आमच्या आईची कधीच खोटी शपथ घेत नाही. आम्ही खरं सांगतोय तुम्हाला. एक नंबरची कपटी बाई आहे ती. चेहरा भोळा करून सगळ्यांना फसवते. कृष्णा विचारते, काय पुरावा आहे तुमच्याकडे? शकुंतला म्हणते, तिने स्वतःच्या जवळच्या माणसांना सुद्धा सोडलं नाही. त्यांच्या लेकाला सुद्धा किडनॅप केलं. एक खोटं लपवायला दुसरं खोटं लपवायला तिसरं, असं चालूच आहे. आणि एवढंच नाही तर याच्यापेक्षा सुद्धा गंभीर गुन्हे केलेत त्यांनी. कृष्णा ओरडून तिला म्हणते, बास, स्वतः केलेले गुन्हे तिच्या नावावर खपवू नका. शकुंतला म्हणते, पोलिसांच्या घरात क्रिमिनल जन्माला येत नाहीत असं लिहिलंय का कुठे? आणि आम्हाला सांगा, तुमचं त्या मधुराणी बरोबर काही तोडपाणी झालंय का? कृष्णा लगेच बंदूक तिच्याकडे करतच म्हणते, आमच्यावर आरोप करताय तुम्ही? लाज वाटत नाही का तुम्हाला? तर पिंकी लगेच मध्ये येऊन परत तिला शांत करते आणि शकुंतलाला थोडंसं बाजूला घेऊन म्हणते, एखादी गोष्ट सिद्ध करायची म्हणजे पुरावा पाहिजे. तुमच्याकडे काय पुरावा आहे? तर शकुंतला म्हणते, होता की पुरावा, मधुराणीची सवत. पण त्या बाईने तिचा सुद्धा काटा काढला. सगळ्यांना घरी सांगितलं की ती पळून गेली आहे म्हणून. ती बया कोणाची कोणी नाही. कृष्णा लगेच विचारते, आणि घरच्यांनी विश्वास ठेवला का तिच्यावर? तर शकुंतला म्हणते, हो ठेवला ना. आणि कसं आहे ते पोलीस रत्नपारखी, त्यांना अजूनही असं वाटतंय की त्यांची बायको परत येईल. ते शोधसुद्धा घेत आहेत. पण सत्य हेच आहे की आता त्यांची बायको या जगात नाही. आमच्यावर विश्वास ठेवा काजल मॅडम. त्या मधुराणीने स्वतःच्या सवतीच्या 2 मुलांना गायब केले. हे ऐकून तर कृष्णाला धक्काच बसतो. तर पिंकी विचारते, गायब केलं म्हणजे? तर शकुंतला म्हणते, आम्ही सांगितलं ना, तिने स्वतःच्या घरच्या लेकराला किडनॅप केले. ती त्या सिंधूची धाकटी लेक आहे. तो सिंधूचा लेक अपघातात गेला असं सगळ्यांना वाटतंय, पण सिंधूचा तो लेक अंकुर अजूनही जिवंत आहे. हे ऐकून तर कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला जुन्या आठवणी आठवतात अंकुरबद्दलच्या सगळ्या. तर शकुंतला सांगत असते, आणि हे सुद्धा तिने कोणाला कळू दिलं नाही.
तर पिंकी म्हणते, आणि हे तुम्हाला कसं माहिती शकुंतला देवी? तर शकुंतला म्हणते, त्या बाईला आमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखणार आहे? तो पोलीस रत्नपारखी मायलेकाला शोधायला जायच्या आधीच तिने सगळा खेळ खेळला. तो मेला आहे अशी अफवा पसरवली सगळीकडे. तर पिंकी विचारते, आणि रत्नपारखींनी विश्वास ठेवला तिच्यावर? तर शकुंतला म्हणते, हो. आता खरं सांगू का, बिझनेस म्हटलं की थोडं इकडचं तिकडं तिकडचं इकडं करावंच लागतं. पण तुम्हाला खरं सांगू का, ती बया अट्टल गुन्हेगार आहे. कृष्णा मनात विचार करते, माझा अंकुर जिवंत आहे हेच ऐकलंय ना मी, की भास झालाय मला. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळत असतात. इकडे पिंकी शकुंतलाला विचारते, हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तर शकुंतला म्हणते, मधुराणीने स्वतःच्या तोंडाने आम्हाला हे सत्य सांगितले. अंकुर नाव आहे त्या लेकाचं. तुम्ही शोध लावा त्याचा, म्हणजे आम्ही खरं बोलतोय याची खात्री पटेल तुम्हाला. तर कृष्णा परत रागाने शकुंतलाला म्हणते, हे सगळं तुम्ही केलंय आणि आम्हाला मिसलीड करताय का? तर पिंकी शकुंतलाला बसायला सांगून कृष्णाला थोडंसं बाजूला आणते आणि तिला म्हणते, सिंधू काय करतीयस तू? देवाच्या कृपेनं आपल्याला एक सत्य समजले आत्तापर्यंत. तू थोडं धीरानं घे, नाहीतर आपली सगळी मेहनत वाया जाईल, लक्षात घे. तर कृष्णा शांतपणे बसून शकुंतलाला म्हणते, अजून काय माहिती आहे तुम्हाला त्या मुलांबद्दल? खरं खरं सांगा, आत्ता कुठे आहेत ते दोघं? तर शकुंतला म्हणते, आम्हाला जेवढं काही माहिती होतं तेवढं सगळं आम्ही सांगून टाकले. तर कृष्णा जोरात शकुंतलाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, एका आईला तिच्या मुलांपासून लांब ठेवताना लाज वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही स्वतःही एक आई आहात ना, मग तरीही तुम्ही असं वागलात? शकुंतला म्हणत असते, आम्ही काही नाही केलं. तर कृष्णा परत तिच्या कानाखाली एक वाजवते आणि तिला म्हणते, खोटं बोलू नका, तुम्ही मदत केलीत त्या मधुराणीला. शकुंतला म्हणत असते, आम्ही मदत नाही केलीत. कृष्णा म्हणते, गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा सुद्धा एक अपराध आहे जो तुम्ही आत्ता करताय. कृष्णाचा पारा सारखं चढत असतो, त्यामुळे शकुंतला विचारते, या अशा का वागतायत? इतकं का चिडतायत? म्हणजे स्वतःच्याच लेकराला किडनॅप केल्यासारखं वागतायत या? तर कृष्णा म्हणते, हो, स्वतःच्याच मुलाला. माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा गमावलंय मी. त्यामुळे त्या सिंधूला काय वाटत असेल तिचं दुःख मी समजू शकते. पिंकी परत कृष्णाला बाजूला घेऊन येऊन तिला म्हणते, सिंधू काय करतेस तू? हे बाई लय बेडकी आहे, तिला जर संशय आला तर आपलं काही खरं नाही. आत्ता मी सांगणार तसं तू करायचं, कळलं? पिंकी शकुंतलाला म्हणते, तुम्हाला तुमच्या चुका मान्य आहेत ना, आणि तुम्ही पश्चाताप करायला सुद्धा रेडी आहात, तर तसं तुम्ही काजल मॅडमला सांगा ना. तर शकुंतला म्हणते, हो, मान्य आहे आम्हाला. आणखी पण काही गोष्टी लक्षात येत आहेत आमच्या. पोलीस बाहेर आल्यानंतर पिंकी विचारते, काही सापडलं का? तर ते म्हणतात नाही. तर कृष्णा विचारते, लहान मुलं सापडली का कुठे? तर ते म्हणतात नाही. पिंकी त्यांना म्हणते, ते रिपोर्ट देऊन तुम्ही बाहेर जावा. एका रिपोर्टवर ते शकुंतलाची सही घेतात आणि तेथून जातात. बाहेर आल्यानंतर कृष्णाला खूप रडू येत असतं. तिला अंकुरबद्दलच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. तिला सगळं आठवत असतं की कशाप्रकारे मधूने तिला तिच्या बाळापासून लांब करण्याचा प्रयत्न केला होता, आणि ती अंकुरला घेऊन जात असताना ॲक्सिडेंट झालेला ते सगळं तिला आठवतं. त्यावेळी पिंकी तिच्या जवळ येते, तर कृष्णा तिला म्हणते, आपला अंकुर जिवंत आहे, आणि तिला खूप आनंद झालेला असतो. तर पिंकी म्हणते, हो, काहीही झालं तरी देव आहे. आईला तिच्या लेकरापासून तो अलग नाही होऊ द्यायचा. तर कृष्णा म्हणते, खरं आहे तुझं, आणि त्या मधूने इतकी वर्ष ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. माझ्यापासून जाऊ दे, पण राघवपासून सुद्धा लपवून ठेवली. आमचं पहिलं मूल आहे ते. त्याला असं आमच्यापासून लांब करताना तिला काहीच वाटलं नसेल का? पिंकी तिला समजावते आणि म्हणते, या सगळ्याचा विचार नाही करायचा आपण आत्ता. अंकुर कुठे आहे, त्याला कसं शोधायचं याचा विचार करू आपण. कृष्णा म्हणते, बरोबर आहे तुझं, पण सगळ्यात आधी ही गोष्ट आपल्याला राघवला सांगायला हवी. तर पिंकी म्हणते, हो, तू लवकरात लवकर त्यांना भेटून या सगळ्याची कल्पना दे. कृष्णाला खूप आनंद झालेला असतो, आणि हे सगळं पिंकीच्या मदतीमुळे शक्य झालेलं असतं. त्यामुळे ती तिला मिठी मारून थँक्यू म्हणते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, शकुंतला फोन करून मधुराणीला सांगते, थोडी गडबड झाली आहे. आमच्याकडे CBIची रेड पडली होती, आणि ती झालेलं सगळं काही मधुराणीला सांगते. इकडे कृष्णा राघवला म्हणत असते, तुम्ही रागाच्या भरात मधुराणीला काही बोलला असतात तर? राघव म्हणतो, मधुला तर मी सोडणार नाही. कृष्णा विचारते, काय करणार आहात तुम्ही? तर राघव डायरेक्ट बंदूक काढतो. तुम्हाला काय वाटतं, पुढे काय होईल? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.